मंडळी, मुंबईपासून बरोबर 501 किलोमीटर अंतरावर असलेलं बीड जिल्ह्यातलं मसाजोग हे गाव बरोबर 56 दिवसांपूर्वी एका निर्घृण हत्येनं हादरलं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेभोवती महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारणही तेव्हापासूनच वेगानं फिरतंय। संतोष देशमुखांच्या हत्येविषयी गेल्या 56 दिवसांमध्ये शेकडो खुलासे झाले, पण त्याभोवती वेगानं फिरणारं महाराष्ट्राचं राजकारण अजूनही थांबलेलं नाही। राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर आजही त्याच विषयाचा इम्पॅक्ट आहे। या हत्याकांडानंतर सुरू असलेल्या मालिकेत आजही अनेक घटना घडल्या। पहिली गोष्ट फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या संदर्भातली। आज घटनेच्या 56व्या दिवशीही आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे। या प्रकरणावरून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी गंभीर आरोप केलेत। कृष्णा आंधळेला लवकर अटक केली नाही तर तो पुरावे नष्ट करेल अशी भीती ही धनंजय देशमुखांनी व्यक्त केली आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठेही गेलेला नसून त्याला लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी केलाय। दुसरी घडामोड त्याच मनोज जरांगेंनी केलेल्या गौप्यस्फोटाची। मनोज जरांगेंनी आज छत्रपती संभाजीनगरमधून मोठा गौप्यस्फोट केला। विधानसभा निवडणुकीआधी धनंजय मुंडे रात्री 2 वाजता आपल्या भेटीसाठी आले होते अशी माहिती जरांगेंनी दिली। त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता असं जरांगेंनी सांगितलं। त्यावेळी त्यांनी सांभाळून घ्या, लक्ष असू द्या असंही म्हटल्याचं जरांगेंनी स्पष्ट सांगितलं। यावेळी धनंजय मुंडे आपल्या पाया पडल्याचाही दावा जरांगेंनी केला। आता तिसरी बातमी ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या 4 दिवसात धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नसल्यानं आपण धनंजय मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। तसंच पुरावे हे भगवानगडावर पाठवून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी विनंती आपण नामदेव शास्त्रींना करणार असल्याचंही दमानी यांनी सांगितलं। दस्तूरखुद्द अंजली दमानिया या थोड्याच वेळात आपल्या सोबत असणार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चाही करणार आहोत। पण त्याआधी आजची चौथी घडामोड ही घडामोड आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भातली। 2 दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट देऊन आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची घोषणाही केली। त्यानंतर नामदेव शास्त्रींवर चौफेर टीका सुरू झाली आणि ती आजही सुरू आहे। माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याच संदर्भात बोलत असताना काय विधान केलं आपण ते आधी पाहूया। कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये। खरं तर जरांगे पाटीलला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात। सुरेश धस जसा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलताय, पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती। जी घटना घडली इतकी भयावह आहे त्या देशमुखाच्या संदर्भात, त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो। मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती। मी पाठीमागे आहे, निपक्ष चौकशी करा अशी मागणी करायला पाहिजे होती। त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? कालच DPTCच्या मीटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं। मंडळी, विजय वडेट्टीवारांनी मांडलेल्या याच विषयाशी निगडीत होता 0वरचा आपला आजचा प्रश्न आणि त्यावरील प्रतिक्रियाही आपण थोड्या वेळानं पाहणार आहोत। पण त्याआधी पाहूयात आजचा आपला प्रश्न काय होता आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आपला आजचा प्रश्न, साधू संतांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये, विजय वडेट्टीवारांनी महंत नामदेव शास्त्रींना उद्देशून दिलेला सल्ला पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना सल्ला दिलाय, तर त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही भगवानगडाला उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलंय। देशमुख कुटुंबियांना खरंच न्याय मिळावा अशी जर महंत नामदेव शास्त्रींची इच्छा असेल तर त्यांनी स्वतः धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगावं असं दमानिया यांनी म्हटलंय। त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर उद्या म्हणजे मंगळवारी आपण धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण उघड करणार आहोत असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय। त्यामुळे दमानिया या उद्या काय आणखी आरोप करतायत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण दमानिया यांनी राज्यातल्या कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यापेक्षा हे प्रकरण जास्त लावून धरले।
नामदेव शास्त्री जर खरंच देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असतील तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ज्या ज्या विघ्न जी आहेत ती दूर करावीत अशी विनंती करायला हवी. म्हणजे त्यातलं सगळ्यात मोठं विघ्न म्हणजे धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांची राजीनामा घेण्याचं काम हे आता भगवान गडाने खरं तर करायला हवं. तरच जर खरं देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर हे झालं पाहिजे आणि हीच कळकळीची विनंती मी त्यांना करते. म्हणजे या सर्व प्रकरणात दुसरीकडे ओबीसी महासंघही आता धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहताना दिसतोय. धनंजय मुंडेंचा दोष नसेल तर त्यांना टार्गेट करू नका आणि ते जर दोषी असतील तर आम्हीही त्यांना साथ देणार नाही असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. ज्या दिवशी धनंजय मुंडे हे दोषी आढळतील त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार नाही. आणि म्हणून वारंवार अशा प्रकारे त्यांचं नाव त्याच्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग जातीयवाद कोण करते? आम्ही कधीतरी बोललो का? काय मोर्चे यांनी काढायचे, आमच्या माणसाच्या विरोधात काढायचे आणि आमच्यावरती आरोप लावायचा की आम्ही जातीवाद करतो. आम्ही कधीही जातीवाद करत नाही. सुरुवातीपासून आमची ही भूमिका राहिलेली आहे. आणि जर दोषी असेल तर त्यांना शिक्षा जरूर व्हावी, पण दोषी नसेल तर त्यांना गुंतवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आणि आता वळूयात या सर्व प्रकरणाविषयीच्या चर्चेकडे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांची मागणी आणि ब्रीड प्रकरणातले सगळे अँगल्स आपण समजावून घेऊयात आणि त्यासाठी जाऊयात आपण केस सेंटरला. अंजली दमानिया, आपलं स्वागत एबीपी माझाच्या 0 आवर या विशेष कार्यक्रमात. अंजलीजी, खरं तर तुम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंबाबत काही गौप्यस्फोट करणार आहात. त्याची नेमकी कारणं काय? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचीही आपण भेट घेतली आहे, पण गेल्या काही दिवसात त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे आपला मोठा अपेक्षाभंग झालाय का? नाही, अपेक्षाभंग नक्कीच झालाय आणि तो का झालाय आपण त्याच्याकडे येऊया. आता मी जे पुरावे दिले, जी प्रकरणं दिली ती काय होती, तर एका राज्याच्या कंपनीकडनं त्याच राज्याच्या मंत्र्याला आर्थिक नफा मिळतो, याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात. हो. तर महाजेनको ही महाराष्ट्र राज्याची कंपनी, तिथे महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना म्हणजे धनंजय मुंडेंना त्यांच्या कंपनीमध्ये थेट आर्थिक नफा मिळाला. राख विकल्यामुळे त्यांच्या कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये फ्लाय ऍश सेल दाखवला. कंपनी कोणाची? त्याच्यात धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहे. याचा अर्थ वाल्मिक कराड आणि त्यांचे संबंध फक्त नेता आणि कार्यकर्ता असे नव्हते, त्यांचे आर्थिक संबंध होते, त्यांच्या कंपन्या एकत्र होत्या, त्यांचे व्यवहार एकत्र होते. तर आता या व्यंकटेश्वरामध्ये एकदा नाही मी अनेक बॅलन्स शीट्स दिली की ज्याच्यात प्रत्येक बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे यांची सही आहे, राजश्री मुंडे यांची सही आहे आणि सगळ्या मीटिंग्स मध्ये त्याचे सुद्धा कागद मी अजित पवारांना दिले की मीटिंग्सच्या वर प्रत्येक ठिकाणी धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडची सही देखील आहे. याचा अर्थ हे रेग्युलरली मीटिंग अटेंड करत होते, त्या कंपनीच्या मीटिंग्स मध्ये जात होते आणि याचा अर्थ की यांचे आर्थिक व्यवहार व्यंकटेश्वरामध्ये नक्कीच होते. आता या व्यंकटेश्वरा नावाच्या कंपनीनी 3,60,00,000 हे त्यांनी शेअर ऍप्लिकेशन मनी म्हणून जगमित्र शुगर नावाच्या एका दुसऱ्या कंपनीत वळवले. त्याच कंपनीने व्यंकटेश्वरांनी जमिनी घेण्यासाठी डीपी मुंडे आणि आर डी मुंडे यांना पैसे दिले आणि त्या पैशातनं जमिनी घेतल्या गेल्या. जगमित्रासाठी शेअर ऍप्लिकेशन मनी आलं, जगमित्रासाठी जमिनी आल्या आणि जगमित्रमध्ये पुन्हा कोण आहे तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड. याचा अर्थ सरळ होतो की यांचे आर्थिक संबंध एक पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये आहेत. मग मी ह्या कंपनीची जी पूस नावाच्या गावात जी जमीन आहे त्याचे डिटेल्स काढले. 6 सातबारे एकूण 88 एकर जमीन ही कोणाच्या नावावर आहे? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड. याचा अर्थ सरळ आहे की या दोन्ही लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक घेणं देणं चालू होतं
म्हणजे हे नक्कीच नेता आणि कार्यकर्ता नाहीत, त्यामुळे त्यांचे संबंध नाहीत, हे जे वारंवार सांगितलं जातं हे दादांत खोटं आहे. आता आपण त्यांच्या तिसऱ्या कंपनीकडे येऊया. टर्टल लॉजिस्टिक्स नावाची तिसरी कंपनी. ही कंपनी देखील काय करते, तर पुन्हा राख ही विकते आणि पुन्हा महाजेनकोकडनं घेते. आता या कंपनीत कोण आहेत, तर राजश्री धनंजय मुंडे या त्याच्या शेअर होल्डर ऍज ऑन डेट आहेत. व्यंकटेश्वरामध्ये राजश्री धनंजय मुंडे या त्यांच्या डायरेक्टर ऍज ऑन डेट आहेत. म्हणून 3 कायदे मी समजवले. पहिला कायदा कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे 1021A प्रमाणे हे ऑफिस ऑफ प्रॉफिट मानलं जातं. याच्यात बरोबर. मंत्रीपदच काय, आमदारकी सुद्धा रद्द होते. हो. दुसरं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याच्या कायद्यामध्ये 9A आणि 10A मध्ये सरळ सरळ यांची आमदारकी सुद्धा रद्द होते. तिसरं, सरकारने म्हणजे सेंट्रल मिनिस्ट्रीनी, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बनवलंय, जे सेंट्रल मिनिस्टर्ससाठी पण आहे आणि राज्यांच्या मंत्र्यांसाठी पण आहे. आता राज्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सगळे डिटेल्स द्यायचे असतात, ज्याच्यात त्यांना कुठले कुठले व्यवहार आहेत, त्यांच्या कंपन्या कुठल्या आहेत, त्यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत, राजकीय संबंध आहेत की नाही, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट ते घेतात की नाही, ही सगळी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे द्यायची असते. ही माहिती त्यांनी दिलेली नाही. म्हणून मी हे सगळेच्या सगळे पुरावे हे अजित पवारांना दिले आणि मुख्यमंत्र्यांना दिले. पण दोघांनी काय केलं, त्यांची खात्री पटली आता की झालं पाहिजे त्यांचा राजीनामा. पण कोण घेणार याच्यावर त्यांचे आता वादविवाद चालू झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार घेतील, अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री घेतील. ही जी टोलवाटोलव सुरू आहे ती आता कुठेतरी थांबायला हवी. तर म्हणून आणि त्याच्यात आपण बघतोय सगळी अनेक हे जेव्हा मी केल्यानंतर पण ही खरंच धनंजय मुंडे खूप हादरले असतील. हो. नाही, आणि म्हणून मग त्यांनी पळ घेतला भगवानगडाकडे आणि तिथून त्यांनी रात्रभर अगदी छान समजवलं असेल नामदेव शास्त्रींना की मला टार्गेट केलं जातंय, मी किती साधा माणूस आहे, त्या माझी मीडिया ट्रायल चालली त्या आहे. मुद्द्याकडे आपण येऊया. Yes. पण ही जी टोलवाटोली तुम्ही म्हणताय फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सुरू आहे, याचं नेमकं कारण काय? दोघंही मुंडेंना पाठीशी घालतायत का? दोघांचीही मैत्री आहे असा तुम्हीच उल्लेख केलाय. 100% आपल्या सगळ्यांना माहितीये की अगदी युवा मोर्चाच्या दिवसांपासून फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची खूप चांगली मैत्री आहे. हेच नाही तर पक्षात म्हणजे सगळ्यांनाच विचारा त्यांच्याच पक्षातल्या लोकांना की अजित पवार पदोपदी धनंजय मुंडे यांची कशी पाठराखण करतात. आणि अगदी थेट शरद पवारांनी देखील म्हटलं होतं की मी त्यांची अनेक ठिकाणी पाठराखण केली होती. तर हे त्यांची पाठराखण करतात, अगदी चांगली मैत्री आहे दोघांचीही. म्हणून त्या कोणालाच खात्री पटून सुद्धा निर्णय घ्यायचा नाहीये. आणि माझं ठाम मत आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद रद्द होत नाही, खरं तर आमदारकी रद्द होत नाही, तोपर्यंत याला आपल्याला देशमुख यांचं इतकं निर्घृण जी हत्या झाली आहे, क्रूर असा मृत्यू झालाय, त्यांना न्याय नाही मिळणार. हे मी लिहून द्यायला तयार आहे की त्यांना न्याय नाही मिळणार. म्हणून मी असं ठरवलंय की आपण एकानंतर एक प्रकरणं लावून धरायची. आता उद्या मी जो आणि एक मोठा खुलासा करणार आहे आणि त्यानंतर हे सगळे पेपर घेऊन मी भगवानगडावर देखील जाण्याची विनंती उद्या त्यांना करणार आहे की मला तुम्ही जर धनंजय मुंडे यांचं म्हणणं ऐकू शकता, त्यांच्या राहण्याची सोय करू शकता, सगळ्यांना भेटू शकता, तर एक भेट आम्हाला देखील द्या. आम्हाला तुमच्यापर्यंत पुरावे पोहोचवायचे. हाच मुद्दा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. परवा ते 0 ओव्हर मध्ये लाईव्ह होते आणि मी त्यांना हाच प्रश्न विचारला की अंजली दमानिया तुमच्याकडे येऊ इच्छितात, तुम्हाला पुरावे देऊ इच्छितात, तर त्यांना तुम्ही भेट देणार का? तर त्यांचं थेट म्हणणं होतं की मी याच्यात कोणी नाहीये, त्यांनी ते पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत किंवा न्यायालयात द्यावे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? न्यायालयात अगदी नक्की ते मी न्यायालयात पण देईन, तपास यंत्रणेंना पण देईन. पण हेच पुरावे मला नामदेव शास्त्रींना अतिशय आदरपूर्वक का द्यायचे आहेत? 2 गोष्टी मी त्यांच्याकडे मागणार आहे. एक म्हणजे तुम्ही आज धनंजय मुंडेला दिलेला भगवानगडाचा पाठिंबा हा तुम्ही रद्द करावा अशी नम्र विनंती. दुसरं म्हणजे आता जी टोलवाटोलव सुरू आहे, हे पुरावे ना ओपन अँड शट आहेत आणि त्यासाठी माझी नम्र विनंती आहे, तुम्ही एकदा हे बघून घ्या आणि धनंजय मुंडे यांच्याकडनं
नैतिकतेच्या आधारे तरी तुम्ही आता राजीनाम्याची मागणी करा, अशी विनंती मला त्यांना करायची आहे. कारण ते जे म्हणाले त्यांनी मला अतिशय दुःख झालं. ते म्हणे मी त्यांच्या डोळ्यात बघितलं, त्यांचं अंतःकरण बघितलं, हा माणूस खंडणी मागूच शकत नाही. मग मला कोणी सांगावं की 19 जूनला अवादाचे कर्मचारी कुठल्या बंगल्यावर गेले होते, तिथे ते अवादाचे गेले होते, एआयचे गेले होते, सिक्युरिटी गेली होती. हे शासकीय बंगल्यात जर गेले होते, त्यांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड झाली का, हा माझा पहिला प्रश्न. आणि जर झाली असतील आणि ते तिथे गेले असतील आणि 3 कोटीमध्ये हा व्यवहार नक्की झाला असेल, तर मकोका हा धनंजय मुंडेंवर देखील लागायला हवा, पण तो आज सगळ्यात लागलेला नाहीये. तर म्हणून हे सगळे पुरावे मला आता त्यांच्यापर्यंत घेऊन जायचे. आणि एक नाही, प्रत्येक प्रकरणात आपल्याला दिसतंय. मग अगदी सुरुवातीची ती SIT असो, मग जे वाल्मी कराड सरेंडर झाले ते किती थाटामाटात झाले, कसं कसं केलं गेलं, त्याच्या पुढची जी चौकशी झाली, SIT मध्ये त्यांच्या जवळचे लोक, सगळं सगळं आपण बघून झालेलं आहे. आता कशी दहशत आहे हे देखील बघून झालेली आहे. आणि मग आता प्रश्न उरला की राजीनामा कोण घेणार आणि कधी घेणार. तर आता या शोच्या आधी मला एक बातमी आणि चांगली बातमी मिळाली आहे की अजित पवारांनी 3 जणांची एक कमिटी बनवली आहे, असं मी ऐकते आता. आणि ती कमिटी यांच्या विरुद्धचे सगळ्या पुराव्यांची चौकशी करणार आहे. आणि तिथे देखील अनेक ज्या गोष्टी झाल्या आहेत बीडमध्ये, हो. त्याची देखील चौकशी ही समिती करणार आहे, असं एकच मिनिटापूर्वी या शोच्या मला ही बातमी मिळाली. आणि हे खरं असेल तर हे सगळे पुरावे मी त्या समिती पुढे देखील सादर करेन. पण पुन्हा वेळ काढूपणा न करता त्यातनं सत्य काय ते बाहेर येऊन राजीनामा घ्यावा. आणि यासाठी आता लावून धरायला पाहिजे सगळ्यांनी, जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत. अंजली, आणखी एक प्रश्न माझ्या मनात आहे, तो म्हणजे या सगळ्या प्रकरणात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असेल किंवा समाजकारणात असेल, एक वेगळ्या प्रकारची तेढ, कदाचित त्याला जातीय तेढ म्हणता येईल, अशी एक आपल्याला दिसते आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्रींना तुम्ही जे आवाहन करणार आहे त्या दृष्टीनं ते किती महत्त्वाचं असणार आहे? ते जातीय तेढ देखील दूर व्हायला हवी महाराष्ट्रात जी निर्माण झाली आहे ती. म्हणूनच माझं म्हणणं आहे आणि अतिशय विनम्रपणे मी त्यांना तेच सांगते की ना मी वंजारी आहे, ना मी मराठा आहे, ना मी OBC आहे, ना मी काहीच आहे. याच्यापैकी माझी कुठचीही माझी जात नाही. तरी मी का लढतेय? कारण गुन्हेगाराला जात नसते, हे सगळे गुन्हेगार असतात. कित्येक हत्या या वाल्मी कराडांच्या टोळीने वंजारी समाजातल्या सुद्धा केलेल्या आहेत. आणि म्हणूनच याला समाजाचं आणि जातीचा कुठेही रंग न देता कृपा करून याला फक्त एक गुन्हेगार या दृष्टीनेच बघण्यात यावं, अशी नम्र विनंती मला त्यांना करायची आहे. आणि खरंच मी असं मानते की खरंच भगवान गडाकडनं जर असं केलं गेलं, पाठिंबा जर मागे घेतला गेला आणि राजीनाम्याची मागणी झाली, अख्खा महाराष्ट्र आज वंदन करेल भगवान गडाला आणि त्याच्यावरच्या गादीला. मी वंदन करीन नामदेव शास्त्रींना की खरंच तुम्ही जो निर्णय घेतलात योग्य घेतलात, असं आपण सगळेजण म्हणू. कोणीच म्हणणार नाही असं नाही. एक प्रत्येक गोष्ट कशी आहे की त्याची एक त्या जागेची गरिमा असते. तर त्या जागेची गरिमा आहे म्हणूनच मी त्यांना भेटायला जाणार. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या दृष्टीने मांडलाय. पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा हेच या सगळ्या प्रकरणातलं शेवटचं आहे का त्याच्या पुढेही आणखी काही उद्दिष्ट तुमच्या या सगळ्या अख्ख्या आंदोलनात असतील? नाही, आता धनंजय मुंडेंचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथे न्याय नाही मिळणार. आणि मला तीच काळजी आहे. कारण सगळीकडे आपल्याला पदोपदी दिसलं की कसं काय काय झालं, ते माध्यमांनी लावून धरलं, प्रत्येक माणसाने लावून धरलं, आक्रोश झाला, जनमोर्चे निघाले. म्हणूनच आज याला इतकं तरी पोचवता आलं आपल्याला. नाहीतर यांनी केव्हाच गुंडाळून सगळं ठेवून दिलं असतं. आणि मला याच्यात एक मोठा धडा हा सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना द्यायचा आहे, आमदारांना द्यायचा आहे आणि पोलीस यंत्रणेला द्यायचा आहे की याच्या पुढे अशी दिरंगाई करत जाऊ नका. ही दिरंगाई नाही, ही साठगाठ आहे. आणि ही अशी जी आमदारांबरोबरची जी साठगाठ असते ना, त्याच्याचमुळे सामान्य माणसाला कधीही न्याय नाही मिळत. एक सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतोय. आणि ती स्थिती जर बदलायची असेल तर याच्यासाठी हा लढा जर आपण लढून
अगदी एक न्याय मिळवला ना तर परत संतोष देशमुखांसारखं जी घटना आहे ती परत दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे. अंजलीजी धन्यवाद. आपण या एबीपी माझाच्या झिरो अवरमध्ये सहभागी झालात आणि आपले मुद्दे अगदी ठासून या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देताना मांडले, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. मंडळी, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी मुंडे मला भेटायला आले होते, मला सांभाळून घ्या, मराठा समाजानं मला नेहमीच मतदान केलंय असं मुंडेंनी म्हटल्याचा दावा जरांगेंनी केलाय. तसंच जाताना ते माझ्या पायाही पडले अशीही अतिरिक्त माहिती जरांगेंनी पुरवली. ते आले आणि थांबले, पण मी झोपलो होतो. मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे जाऊन परत असा निरोप आला. म्हणलं आता झोपलेले म्हणल्यावर गेले असते. पोरांनी सांगितलं की ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही. मग पुन्हा उठले, गेलो काना खाली भेटलो तर ते दारात 2 लोक उभे होते. ते एक आणि ते सरमाडी आहेत, ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहेत. ते 2 जण उभे होते. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ती म्हणे हे सरमाडे आहे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार, असा एवढाच विषय. आणि दुसरं काय, तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य, लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता. मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठ्याचे साथ आहे पहिल्यापासून, असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. आणि आता बीड प्रकरणातीलच आज दिवसभरातली आणखी एक घडामोड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वादात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय. धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप हा अखंड मराठा समाज या संघटनेनं केलाय. याबाबत मराठा कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिलं. महंत नामदेव शास्त्री यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं. त्यांनी हे वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं या निवेदनात म्हटलंय. मराठा आणि वंजारी या 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतायत. आणि याचबरोबर महंतांनी राजकारणात किंवा सामाजिक भावनेत कुठेही लक्ष घालायचं नसतं. त्यांनी धर्म प्रचार करायचा असतो. धर्माच्या, देवाच्या भावना, देवाच्या विचार किंवा चांगले विचारच जनतेसमोर ठेवायचे असतात. भगवानगडावर फक्त वंजारी समाजच जात नाही तर मराठा समाज सुद्धा जातो, हे नामदेव शास्त्रींनी विसरू नये. जर त्यांनी परत हे असे वक्तव्य केले मराठा समाजाला किंवा धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर मराठा समाज तुम्हाला सज्जड इशारा देतोय मराठा समाजातर्फे. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे पुन्हा आजच्या प्रश्नाकडे वळण्याची. आजचा आपला प्रश्न याच विषयाशी निगडीत होता. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपल्या शेकडो प्रतिक्रिया पाठवल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न, साधू संतांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये. विजय वडेट्टीवार यांनी महंत नामदेव शास्त्रींना उद्देशून दिलेला सल्ला पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत, साधू असो की संत महंत, ही मंडळी अशा विषयांवर का बोलतात? त्यांनी आपले मठ किंवा संस्थानाचे कार्य पाहावे. यूट्यूबवर विठ्ठल चव्हाण म्हणतायत, वडेट्टीवार यांचे मी आयुष्यात पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी किमान एक बाजू घेतली जी खरंच योग्य आहे. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, एबीपी माझावर नामदेव शास्त्रींचा कट्टा पाहिला होता. त्यांची वाणी आणि ज्ञान अमोघ आहे, पण चुकीच्या राजकारण्यांना पाठबळ दिल्यानं त्यांनी आता दुसरा कट्टा हातात घेतलाय असं वाटतं. इंस्टाग्रामवर दीपक पाटील म्हणतायत, साधू संतांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये. मुळात गुन्हेगारांवर त्यांनी व्यक्त होणंच संयुक्तिक नाही. आणि मंडळी, आता वळूयात आजच्या पोलकडे. पाहूयात झिरोवरच्या आजच्या प्रश्नावर
एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिलाय आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. साधू संतांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये, विजय वडेट्टीवारांनी महंत नामदेव शास्त्रींना उद्देशून दिलेला सल्ला पटतो का, हा प्रश्न होता. होय आणि नाही दोन पर्याय. एकूण मतं यूट्यूबवर 25,000 होय म्हणतायत 89% प्रेक्षक आणि 11% म्हणतायत नाही. एक्सवर याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 94% म्हणतायत होय, अवघे 6% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 81% म्हणतायत होय आणि 19% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 71% म्हणतायत होय, 29% म्हणतायत नाही. मंडळी, 0 आवरच्या दुसऱ्या सत्रात आपण आढावा घेणार आहोत महापालिकेचे महामुद्देमधल्या खास रिपोर्टचा. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात भिवंडी आणि वाडा या शहरांकडे. आपल्याकडे काही विकास प्रकल्प इतक्या भीषण अवस्थेत असतात ना की प्रश्न पडतो, हे प्रकल्प मुळात जनतेसाठी राबवण्यात आले आहेत की निव्वळ कंत्राटदारांसाठी. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वाडा या शहरांना जोडण्यासाठी 15 वर्षांपूर्वी एक नवा रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर त्या रस्त्याच्या दुरुस्तीवर शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण त्यानंतरही आज त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर तो कुठल्याशा युद्धग्रस्त देशातलाच रस्ता वाटतो. पाहूयात विशेष रिपोर्ट. हा रस्ता बघा. गेल्या 5 वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीवर 370 कोटी रुपये खर्च झालेत. असं सांगितलं तर विश्वास बसेल? अजिबात नाही बसणार. पण ते खरं आहे. भिवंडी वाडा मनोर हा 60 किलोमीटरचा रस्ता जंगलातल्या दगडी वाटेला देखील लाजवेल इतका खराब आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, संथ गतीनं सुरू असलेलं काँक्रिटीकरणाचं काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, यादी फार मोठी आहे. अनेकांना मणकेचा, मानेचा, कमरेचा त्रास या ठिकाणी जाणवतोय. मात्र असं असताना देखील प्रशासनाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लक्ष दिल्यामुळे या ठिकाणी या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना देखील या ठिकाणी येथील स्थानिकांना करावा लागतोय. या खराब रस्त्यामुळे इथे 15 वर्षात अनेक भीषण अपघात झालेत, ज्यामध्ये 500हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आणि काही हजार लोक जखमी झाले. दोन 2009 पासून आतापर्यंत 1700 ते 1800 कोटी या रस्त्याला खर्च होतो. काय मिळतंय काय तर फक्त आणि फक्त धूळमय, खड्डेमय रस्ते. अरे या रस्त्याने जवळपास नाही करता तरी पण 500 बळी घेतलेले आहेत आणि हजारो लोकांच्या संख्येने गंभीर जखमी देतोय काय त्यांना. आज किती घरं उजाडलेली आहेत या रस्त्याने. मी जेव्हा या घराच्या बाहेर पडतोय तेव्हा माझे घरचे काळजी करत असतात की माझा मुलगा, माझा पती, माझा भाऊ घरी येतोय की नाही. ही रुकरुक त्यांच्या मनामध्ये चालू असते. काय बोलावं यांच्याविषयी आम्ही. आम्हाला अक्षरशः या प्रशासनाचा लाज वाटायला लागलेली आहे. आम्हाला काम चालू आहे तोही एकदम संथ गतीने चालू आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. आज बघितले तर लोकांचे एवढे हाल होतात. आज बघितले तर कित्येक ॲक्सिडेंट आणि कित्येक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? मी तर बोलेन काय PWD याला जबाबदार आहे. एक बार अप डाउन कर लिए तो 4 दिन आप बीमार पड़ेंगे, ऐसा स्थिति है. ऐसा मनके का प्रॉब्लम है, पीठ का, कमर का, आपका मन हालत खराब हो जाएगा. गाड़ी का तो दुर्दशा होगा, वाट लगेगा वो अलग, लेकिन ये प्रशासन जिम्मेदार. मान लीजिए कोई कंट्रैक्टर रोड को बनाता है, सबसे पहले रोड पे उसका इंजीनियर का नाम, प्रशासन का नाम, फोन नंबर, कंप्लेन का एड्रेस, सारा चीज़ होना चाहिए. कोई सिस्टम ही नहीं है. वो एकदम थर्ड क्वालिटी का मटेरियल और थर्ड क्वालिटी का काम. सारा गवर्नमेंट का यही सिस्टम है. हमको तो बहुत त्रास होता है, हमको बहुत तकलीफ होता है. ये ऐसा सिस्टम है कचरा, जिसके लिए मैं चीफ मिनिस्टर साहब से अनुरोध करना चाहूँगा कि इस रास्ते के लिए कुछ करें और हम पब्लिक के लिए कुछ ध्यान दें.
असे याच्यावर प्रशासन लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत आहेत. रस्ते फक्त रस्ता खोदून ठेवलेले, त्याच्यावर कामाचा काही याचं हे नाही, अंमलबजावणी केलेलं नाही. फक्त रस्ता जिकडे तिकडे रस्ता खोदून ठेवलेले. अशा प्रकारे आमच्या बाईकवाल्यांची, ज्या येणाऱ्या जाणाऱ्यांची खूप अशी हैराणी होत आहे. सततच्या कोंडीमुळे 10 ते 15 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी अनेकदा 1 ते 1.5 तास लागतो. खरं तर हा रस्ता म्हणजे मुंबई आग्रा महामार्ग आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. मात्र संपूर्ण मार्ग खड्डेग्रस्त असल्यामुळे भिवंडीतल्या शेकडो गोदामांमधून निघणारे ट्रक ठाण्यातील घोडबंदर रोडवरून जातात, ज्यामुळे तिथेही मोठी वाहतूक कोंडी होते. 2009 मध्ये जवळपास 400 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला. त्यानंतर सुप्रीम इन्फ्रा या कंपनीकडून 10 वर्ष टोल वसुली सुरू होती. मात्र टोल कंपनीने देखभालीच्या नावाखाली प्रशासनाच्या तोंडाला केवळ पानं पुसली. त्यामुळे 2019 मध्ये सुप्रीम इन्फ्राकडून हा रस्ता काढून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला. 2019 ते 2024 या काळात दुरुस्तीसाठी तब्बल 370 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र परिस्थितीत कुठलाही फरक पडला नाही. ऑक्टोबर 2024 मध्ये या रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू झालं. ईगल इन्फ्रा या कंपनीला तब्बल 1100 कोटींचं काम देण्यात आलं. हे काम मात्र अतिशय संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी स्थानिक नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना साईटवर बोलवून जाब विचारला. स्थानिक नेत्यांनी अनेकदा आंदोलनं केली, रास्ता रोको केला, मात्र रस्त्याच्या स्थितीत तसूभरही फरक पडला नाही. तर 100% आम्हाला रस्त्यावर उतरून या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ येईल असं या अधिकाऱ्यांनी पुन्हा, म्हणजे आम्ही जेव्हा आता कलेक्टरला मिटिंग लावली त्या मिटिंगलाही अधिकारी हजर नव्हते. म्हणजे एवढे मुजोर झालेले अधिकारी आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्यामुळं हे सर्व रस्त्याची वाट लागलेली आहे. ठेकेदारांनाही पाठीशी घालतात. आपल्याकडची यंत्रणा जनतेला गृहीत धरते हेच खरं. बांधकाम आणि दुरुस्तीसाठी एकूण 750 कोटी रुपये खर्च करून रस्त्याची ही अवस्था आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्या किती अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली? किती अधिकारी निलंबित झाले? एकही नाही. मोठमोठी कंत्राटं द्यायची, मग कंत्राटदार थातूरमातूर कामं करणार, त्याची बिलं मात्र पूर्ण रकमेची काढायची आणि जनतेला वर्षानुवर्ष हाल सोसायला वाऱ्यावर सोडून द्यायचं. यालाच जर विकास कामं म्हणायचं असेल तर मग पुढे काही बोलायलाच नको. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. चांगल्या हेतूनं तंत्रज्ञानयुक्त योजना आणली की त्याचा कचरा कसा करायचा हे आपल्या सरकारी यंत्रणांकडून शिकावं असं खेदानं म्हणावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की 0 अवरमध्ये ही कचरा करण्याची भाषा आम्ही का करतोय? त्याचं कारण म्हणजे अमरावती शहरातील कचरा संकलन प्रक्रियेचे अमरावती महापालिका आणि कंत्राटदारांनी मिळून 3 तेरा वाजवले. नेमकं काय चाललंय अमरावती आणि त्याची काय कारण आहेत पाहूयात. त्यावर प्रकाशझोत टाकणारा विशेष रिपोर्ट. अमरावतीकर सध्या नाराज आहे आणि या नाराजीचं कारण आहे QR कोड. तुम्ही म्हणाल हे काय बोलतोय आम्ही? तर त्याचं असं आहे की अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये घंटागाडी जात नाही, मात्र कचरा उचलला म्हणून खुशाल QR कोड स्कॅन केले जात आहेत. त्यामुळे सामान्य अमरावतीकर पालिकेवर चांगलाच नाराज झालाय. त्यांच्या गाड्या 2 दिवस 3 दिवस 4 दिवस कधी कधी हप्ताभरही त्या गाड्या फिरकत नाही आणि गाड्याही अशा पद्धतीने फिरतात की त्या गाड्याला भंगारात खपल्या जात नाही अशा गाड्या त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे साफसफाईचा एक मुद्दा असा होता की सकाळी फवारणी, संध्याकाळी फॉगिंग हे तर दूर सोडा. जर आमच्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथं कंप्लेंट करण्यासाठी ठेकेदारावर गेला तर ठेकेदार आमच्या अंगावर चढतो. QR कोडबद्दल आम जनतेला काहीच माहीत नाही आहे. कोण कशासाठी QR कोड लागलेले आहे, काय QR कोडची प्रणाली आहे. कधी कधी कचऱ्याच्या गाडीवाला ज्याचा फोटो काढते, कधी कधी एखादा माणूस मागून येते, तो फोटो काढून येते. कचऱ्याची गाडी आली नाही तरी फोटो घेऊन जाते माणूस येऊन.
मी त्याला बाय हँड पकडलेला आहे. तो म्हणते आम्हाला ठेकेदारांना जे आदेश दिला ते करतो आम्ही. पण नियम असा आहे की कचऱ्याच्या गाडीत एक हेल्पर पाहिजे, एक ड्रायव्हर पाहिजे आणि QR कोडवाला पाहिजे. असं कधी होत नाही. हेल्पर तर राहतच नाही, QR कोडवालाही राहत नाही. हे परबारी येतात, दरवाजे लागले राहतात, 5-10 मिनिटात पूर्ण 250 QR कोड स्कॅन करून चालले जातात. जितके टॅक्सधारक अमरावती शहरातले आहे, तो छोटा मोठाही टॅक्सधारक असला त्याला 600 रुपये हा कचरा संकलनाकरिता टॅक्स लावण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात कुठेही कचरा संकलन व्यवस्थित पद्धतीने होत नाही. त्यामुळे आपल्याला जागोजागी हे ढिगाळे आढळून येत. मुळात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी पालिकेनं कंत्राटदार नेमले. ज्या घरांच्या बाहेरून कचरा उचलला त्या घरांवरील QR कोड स्कॅन करण्याची योजना राज्य सरकारनं काही महिन्यांपूर्वीच लागू केली. मात्र यात एक मोठा अडथळा आला. तो असा की हे QR कोड स्कॅन करण्यास कंत्राटदारांनी साफ नकार दिला. आमच्या कंत्राटात QR कोड स्कॅन करण्याची अट नाही, त्यामुळे आमचे कर्मचारी ते काम करणार नाहीत, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली. त्यावर महापालिकेनं एक नामी उपाय शोधून काढला. QR कोड स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली. आता खरं तर दुसऱ्या एजन्सीनं पहिल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन ज्या घरांमधून कचरा संकलित होतो त्याच घरांचे QR कोड स्कॅन करणं अपेक्षित आहे. पण तसं होत नाहीये. या दुसऱ्या एजन्सीचे कर्मचारी वाटेल त्या घराबाहेर जातात, स्कॅन करतात आणि अहवाल पाठवून देतात. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाची कागदोपत्री पूर्तता होत असेलही कदाचित, पण जनतेची मात्र दररोज फसवणूक होतीये. याबद्दल आम्ही पालिका अधिकाऱ्यांची बाजू घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास ते तयार नाहीत. घंटागाडीद्वारे अमरावती शहरात महानगरपालिकेकडून जो कचरा संकलन करण्यात येतो तो अर्धवट करण्यात येतो असा आरोप अमरावतीकरांनी केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हाच कचऱ्याचा मुद्दा खूप मोठा होऊ शकतो असं आपल्याला या चित्रावरून दिसते. परंतु यावर आता महानगरपालिका प्रशासन किती गांभीर्याने घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.